पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छुक अनिता देशमुख, तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी, राधानगरी। राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरातील भेसळखोर आणि अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। पदभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी अन्न भेसळ, बनावट उत्पादने आणि गुटखा विक्री विरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी धडक कारवाया सुरू केल्या आहेत। विशेष म्हणजे गुटखा विक्रेते व साठवणूकदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिल्याने अवैध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली होती। मात्र दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाढवळ्या खुलेआम गुटख्याची विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। राज्यात बंदी असतानाही सीमा भागातून मोठ्या प्रमाणात गुटखा कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होत असल्याची चर्चा आहे। विशेषतः कर्नाटक सीमेलगतच्या भागातून कागल मार्गे गुटख्याची वाहतूक होत असल्याचा आरोप विविध स्तरातून केला जात आहे। ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक किरकोळ दुकानांमध्ये सहजपणे गुटखा उपलब्ध होत असल्याने बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते। काही ठिकाणी तर उघडपणे विक्री सुरू असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। गुटख्यामुळे युवकांचे आरोग्य धोक्यात येत असून तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याबाबत आरोग्य तज्ज्ञ वारंवार इशारा देत आहेत। अशा परिस्थितीत राज्यभर धडक कारवाई करणारे आयुक्त तुकाराम मुंढे कोल्हापूर जिल्ह्यातील गुटखा विक्रीच्या साखळीवर कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। सीमा भागातून होणारी तस्करी, साठेबाज आणि विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई करून गुटखा विक्रीला आळा घालण्याची मागणी आता नागरिकातून जोर धरू लागली आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।